दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 दरोडेखोरांना वाळूज औद्योगिक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली। वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, राजकुमार सूर्यवंशी, जाधव आणि गोरे असे रात्रीची गस्त घालत असताना त्यांना बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकाजवळील एका बंद असलेल्या कंपनीच्या आत 5 इसम अंधाराचा फायदा घेऊन बसलेले दिसले। त्यांच्या हालचाली संशयास्पद आहे असे त्यांच्या लक्षात आले। या माहितीवरून पोलिसांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील महाराणा प्रताप चौकाजवळील त्या कंपनीत छापा टाकून आरोपी स्वप्नील म्हस्के, किरण धोत्रे, कैलाश धोत्रे, आकाश धोत्रे आणि गणेश जगधने यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक तलवार, एक कोयता, एक गलोल, एक टॉमी आणि पाठीवरील बॅग असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळाले। हे सर्व लक्ष्मीनगर नेवासा येथील राहणारे असून ते वाळूज परिसरात दरोडा टाकण्यासाठी आले होते। दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील दरोडा टाकण्याचे 5,550 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलीस हवालदार कारभारी देवरे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव करीत आहेत।